काय झालं? तुला कोणी बघितलं नाही ना? मला कशाला रस्त्याला गाडी लावली तिकडे? बरोबर. काय झालं? लय तोंड पडलंय तुझं. मला तुला एक सांगायचंय. बोल की. कसं सांगू, मला ते काहीच कळेना. अरे आतापर्यंत काय बोलायला बिल नाही ना, आता काय भीतेस? बोल. तू माझ्या बरोबर नक्की लग्न करणार ना? हा मग करू ना. मग आपण लवकर करू ना लग्न इतक्यात. थांब की, अजून कशातच काय नाही माझं. बिझनेस नाही, कडून नोकरी नाही. सेटल होईल थोडं व्यवस्थित. नको, आपण करू एवढ्यात लग्न. एवढी काय काय करायला लागली? होईल तुझे पेपर आणि एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर बघू, करू. वेळ त्याला 5-7 महिन्यात काहीतरी होईल माझं पण. मला तुला सांगायचंय एक. ओके, की बघ, घाबरल्या सांगू नको. काय असेल ते स्पष्ट बोल. काय सांगाय तुला? कोणत्या रस देत तुला? नाही, मग मी प्रेग्नेंट आहे. अरे काय चेष्टा करते माझी? प्रेग्नेंट आहे माझी? अरे चेष्टा नाही करत मी सिरियसली सांगते. मला आजच कळालंय. काय कळलंय? मी प्रेग्नेंट आहे, ते मी चेक केलं. हे बघ, मी अजिबात त्या मूड मध्ये नाही. तू हे असलं भलत असेल तर ऐकून घ्यायच्या. तुम्ही मला सांगू नको असलं काही. अरे मी खरंच तुला सिरियस सांगते. मी कशाला खोटं बोलू? मी खरं आहे ते तुला खरं खरं सिरियस सांगते ना. मी कशाला बाबा ते मूड मोकर काय इथं आलोय कोणत्या मूड मध्ये? तू डोकं खाते माझं. अरे डोकं खायचं मूड मध्ये म्हणजे काय? डोकं खायचं काय याच्यात? जे आहे ते मी तुला सांगते. तू असं कसं रिॲक्ट करतो? तुला कळतंय का तू काय बोलते? प्रेग्नेंट म्हणजे माझं काय संबंध यात? मग कुणाच संबंध आहे? ती मला नाही माहित. तू काय माग काय करते? मी काय 24 तास तुला राखा नसतो काय? अरे असं कसं बोलतो तू? प्रेम केलं माझ्यावर. मग केलं असं मग कसं? केलं मग मी काय हो, आणि जरी असलं आपण एक काम करू. ही मला ह्या आता सिच्युएशन मध्ये नाही मी सांभाळायचं. कोणा तुला बी नाही, लग्न करायचंच नाही मुळात. सांभाळायचं कुठून आली? अरे पण आज ना उद्या तू लग्न करणार तर आहेच ना. मग तेव्हा केलं काय आणि आता केलं काय? काय प्रॉब्लेम अजून आहे 1-1.5 वर्ष जाऊ दे. तुझं पेपर झाल्यानंतर तुझं ॲबॉर्शन करून टाक सहस्त्र. मी बाकीचं जास्त वाढूच नको. काढून ते पाडून टाक. हे बघ नितीन, हे बाळ आहे ना आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे ना. याला कसं पाडायचं सांग बरं? आपलं प्रेम आहे ना एकमेकावर. मग कसं असं म्हणतो? परत होईन की मग दुसरं जर करायचंच लग्न. पण आता कसल्याच मूड मध्ये नाही. तर तू मला विसर बरं. सगळ्यात सोपं एक काय काम कर. मी तुला पैसे देतो. तू दवाखान्यात जाऊन ये, खाली करून ये. बाकीचं मला माहिती सांगूच नको. असं कसं एवढं सहज तू सांगू शकतो रे? असं नाही म्हणते मी तुला. नाही, तू याच्यावर गोळीत ऐकायचं नाही. मी चाललो मग. चाललो म्हणजे तू याच्यावर काहीतरी तोडगा काढून दे. चाललो म्हणजे असं कसं जातो निघून? मग मी काय करायचं? तोडगा सांगितलं मी. माझा तोडगा सरळ सरळ. तुला पैसे देतो. तू खाली करून टाक, ॲबॉर्शन करून टाक. मग तू लग्न नाहीच करणार? आता तरी ह्या सिच्युएशन मध्ये लग्नच नाही ना. तर सरळ सरळ आपण ब्रेकअप केल्यावर बरं. त्याच्यानंतर भेटणं नको, बोलणं नको. तुम्हाला मेसेज पण करू नको, तोंड पण दाखवू नको. मी चेष्टा वाटलं मला. तू भलतच सांगायला लागली. म्हणजे खरं आहे, मी तेच सांगते. मी काय मनाने काय वाढून नाही ना तू तरी सांगितलं. बोलायला आहे ना माया गुतत शब्द माया सुद्धा. काय नाही, मला बोलायचं? लय मोठा आनंद झालाय. तेव्हा मी तुला आनंदात आहे ना हसून खेळून सांगते सगळं. जबरदस्ती माझ्या गळ्यात घालू नको. ती तुला काय असेल ती कर तिकडे. हे बघ, आपण करू अबॉर्शन. तू हॉस्पिटलला चल मग माझ्या बरोबर. काय आहे ते तू सगळं उद्या. कर. मी आता तू उद्या सकाळी ये. जाऊ आपण. चाललो मी. मला नको सांगू.